प्रहार मध्ये आहे, लक्षात ठेवा. 23 तारखेला अधिकारी गेला. अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो रानाचा मंडप काढून टाका, कारण प्रहारला 23 आणि 24 ला मैदान दिलेलं आहे. आणि अतिरेकेचा मला वाटते हद ओलांडून टाकली. 23 तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतं रानाचा, आणि 23 तारखेला रात्री 7 वाजता आमची परवानगी नाकारतं, आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देतं. मित्र हो, हा इतका लहान विषय नाही आहे, हा एवढा सोपा विषय नाही आहे. अमित जी शहाना माहित आहे का मला माहित नाही, पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या. या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना, याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेजी असं म्हणतं का निकाल लागला आणि तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला. अरे 10वीतला पेपर फुटला आम्ही ऐकलं होतं आतापर्यंत, पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना. ही अराजकता नाही, हे कायद्याचं राज्य आहे. इथं कायदा जर पायधुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे. इथं कायदाच तुटला असेल, कायदा जर चीर करून त्या कायद्याचा जर श्वास रोखला जात असेल, त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल, तर ते हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहारमध्ये आहे. आम्ही तोडू. आणि 23 तारखेला यांनी आम्हाला 8 वाजता बंदी घातली. सांगितलं का अमित शहाच्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही. अरे उद्या तुम्ही घरात घुसणार, सभा आहे म्हणून आमच्या. अरे आग आज इथं लागली, उद्या तुमच्या गावात लागू शकतं, लक्षात घ्या. ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू कडू पुरती मर्यादित नाही आहे. एक कायदा तोडणारे लोक आणि एक